झाडे, ह्या झाडाचं नाव आहे नांदरूक। हे झाड तुकाराम बिजेच्या दिवशी दिवसा 12 वाजून 5 मिनिटांनी आपोआप हलल्या जातं। म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीया होळी पौर्णिमा झाल्याच्या नंतर 2 दिवसांनी तुकाराम बीज असते। तर त्या दिवशी इथं 2 ते 3 लाख यात्रा असते। त्या दिवशी हे झाड दिवसा 12 वाजून 5 मिनिटांनी आपोआप हलल्या जातं। आणि तुम्ही गावामध्ये गेला की तिथं पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती आहे। पंढरपुरावरनं देव या ठिकाणी आले। आपल्याला दिहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात। आणि तिथे एक शिळा मंदिर आहे। शिळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टांनी इंद्राणीच्या डोहामध्ये ग्रंथ उडवले त्या ठिकाणीतनं एक मैलावरती यावं। परंतु तिथली शिळा, ज्या शिळेवरती तुकाराम महाराजांनी 13 दिवस पोषण केलं आणि 13 दिवसानंतर जे ग्रंथ कोरडेच्या कोरडे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे। आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघालं की उजव्या हाताला राहतेगार जन्मस्थान आणि इथनं एक 3 मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते। तो भंडारा डोंगर इथनं 3 मैल यावं। आणि हे म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान। त्यांनी समाधी वगैरे काही घेतलेलं नाही आहे। देहासहित वैकुंठाला गेलेत आणि वैकुंठावरनं 3 वेळा परत आले। तर संताजी जगनाडांसाठी कसे आले? संताजी जगनाडे म्हणजे तुकाराम महाराजांचा उजवा हात असतात। त्यांनी तुकाराम महाराजांच्याकडनं वचन घेतलेलं असतं। वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर मी तुमची सेवा करेन आणि मागाहून जर मी वारलो तर माझ्या दियाला मुठमाती करायला तुम्हाला यावं लागेल। मागाहून ते वारले जातात। वारल्याच्या नंतर तिथले गावकरी म्हणजे ना 5 ते 6 महिलांचं गाव आहे सुदुम्र म्हणून। तर तिथले गावकरी खड्डा वगैरे खणतात, प्रेत काढायचा प्रयत्न करतात। प्रेत काही काढले जात नाही। या पुवा परिवार ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठावरनं खाली येतात आणि एक मंजळभर माती लागतात त्याच वेळेस ते प्रेत गाडले जातात। तसेच ते निळोपर आहे। नगर जिल्हा पारनेर तालुका पिंपळनेर त्यांचं गाव, त्या गावावरनं ते इथं येतात। इथं आल्याच्या नंतर तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात। तर त्यांचं असं म्हणणं असतं तुकाराम महाराज मुलीसाठी वैकुंठावरनं खाली येतात, संताजी जगनाडांसाठी येतात, तर माझ्यासाठी काय येऊ शकत नाही आहे, मी बी त्यांचा शिष्य आहे। म्हणून ते या झाडाखाली बसून 42 दिवस उपोषण करतात। तर त्यांचे इथं 42 दिवस उपोषण पूर्ण झाल्याच्यानंतर त्यांना स्वतः पांडुरंग भेटतात। तर ते पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात, येथे तुझा लागी बोलाविले कोणी प्राचुल्या वाचुनी आला शिक्का, निळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा तुकयाचा धावा करतो। मी तुकाराम महाराजांचा धावा केलेला आहे, तुझा धावा केलेला नाही आहे, तुला मी ओळखत नाही आहे।